मॅच नंबर 3 जी मात्र आपण पाहतोय. एका साईडला शिवशंभर क्रिकेट क्लब भादस टीम आहे, त्यांच्या विरोधामध्ये नक्कीच पौड टीम आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिले घेऊन सोपान जो मात्र गोंधळीच्या मार्क व्हायला स्ट्राईक केला पाहते महेंद्र, नाश्ता केला सुमित जाधव. ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. मॅचला मात्र सुरुवात होणार आहे. चला मॅचला आपण नक्की सुरुवात करतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण नक्की पाहिलं. चेंडू नक्की पाहिलं. या स्टँडच्या मागे जेलची संधी. जेल सुटलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धावची मात्र आपण नक्कीच पाहतोय. डिक्लेअर रूपात धापलकावरती जोडली जाणार आहे. आलेली एक सिंगल आपण नक्की धापलकावरती जोडतोय. पहिल्या चेंडूवरती झेलची संधी होती पण नक्की झेल सुटला गेला. महेंद्र रुपाल यांना नक्की जीवनदान दिलं गेलं. हिट मात्र शॉर्ट पिच चेंडू अडव्या बॅटने भिरकावला. डीप स्क्वेअर लेगला. चेंडू जातोय सीमा आरक्षाच्या बाहेर. चौकार 4 धावा 4 रन्स. या चौकास आपण नक्कीच पाहतोय. 5 धावाच्या मात्र धापलकावरती आहेत. पाच धाबा धापलकावरती आहे. पुढचा चेंडू. हो डान्सिंग डाऊन. वा फटका सुरेख. डीपला खेळाडू आहेत आधी आपण नक्कीच पाहतोय. चेंडू मात्र अडवतोय. ती आलेली एक सिंगल पाहायला मिळते. फटका फार सुरेख पाहायला मिळाला होता. पण पाहिलं आलेली एक सिंगल आहे. सिंगलचं 6 धाबा धापलकावरती आहेत. हिरवाचा फटका घेत रक्षक इथे गॅप मध्ये अथर्व चेंडूला कव्हर करतो. चेंडूला कव्हर केला की पाहिलं ऑन साईडला फटका खेळला होता. गॅप मध्ये चेंडू होता. चेंडूला कव्हर केलं. त्यावर त्यांनी एक सिंगल आपण पाहतोय. सिंगलचं 7 धावा धापलकावरती आहे. षटक क्रमांक 1 चा जो मात्र खेळ सुरू असताना आपण पाहतोय. 7 धावा ज्या मात्र धापलकावरती आहेत. पुन्हा एकदा बा फटका सुरेख कव्हरच्या डोक्यावरना. चेंडू मात्र 1 बाउन्स टू बाउन्स सी मार्शच्या बाहेर. चौकार 4 धावा 4 रन्स. या चौकारासह 11 धावा धापलकावरती आहेत. पुन्हा एकदा विकेट करायचं होतं पण नक्कीच बॅटवर चेंडू येत नाही आहे. षटक मात्र संपत जाईल. पहिले षटक संपतंय. धापलकावरती धाबा त्या 11 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. पहिले षटक संपले. 4 षटकांची मॅच जी मात्र आपण नक्कीच पाहतोय. पॉवर प्ले आता मात्र संपला जाईल. षटक क्रमांक 2 घेऊन संतोष गोंधळेच्या मार्कवरती आलाय. इथे मात्र होती षटक क्रमांक 2 ला सुरुवात.
पहिला चेंडू हा खूप टप्प्याचा नक्कीच पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहिलं बॅकअपचा खेळाडू नव्हता त्यामुळे नक्की डायरेक्ट हिटचा कुठलाही प्रयत्न ठिकाणी केला नाही. त्याबद्दल बाय लेग बायशी पण धापल कवर त्यामध्ये नक्कीच पाहिलं एक सिंगल जोडतोय. 12 धाबाच्या मात्र धापल कवरती असणार आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिला चेंडू आपण नक्की पाहिला खूप टप्प्याचा पाहायला मिळाला. पहिला चेंडू जर पाहायला गेलं तर नक्कीच त्यावरती आलेली एक सिंगल पुन्हा एकदा महेंद्र उबाळचे मात्र सायकलला असणार आहे. धावा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहिले तर नक्कीच बनवायचे आहेत. धाबा नक्कीच तुम्हाला एक पहिला सामना नक्की पाहिले एका साईडला भाद्र संघ नक्की पहिला सामना खेळले ते जिंकलेत. दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर बौद्ध संघाला नक्कीच पहिल्या मॅचमध्ये थोडं पराभवाला सामोरं जावं लागलं त्यामुळे ही मॅच त्यांच्यासाठी महत्वाची आहे. इथे मात्र चेंडू स्लॉट मध्ये फटका खेळलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं एक सुरेख फटका षटकार साधावायत. षटकार आलाय 18 धाबा दापल कबरती. या मॅच मध्ये मात्र नक्की सुंदर बॅटिंग पौड संघाची पाहायला मिळते. मागे मॅच थोडीशी बॅटिंगने संघर्ष करत होती. बॅटिंगने थोडंसं निराश केलं परंतु या मॅच मध्ये सुरुवात मात्र नक्कीच सुरेख केली गेली आहे. 18 धाबाच्या मात्र आपण दापल कबरती पाहतो आहे. पुन्हा एकदा फटका सुरेख कबरच्या डोक्यावरनं चेंडू पण बाउन्स मार्शीच्या बाहेर खणखणीत चौकार. 4 धाबा आहेत आणि या 4 धाबींसह 22 धाबा दाखल करतो. या षटकामध्ये आपण नक्कीच पाहिलं एक षटकार एक चौकार महेंद्र यांच्या बॅटमधून या मॅचमध्ये मात्र यांच्या बॅटमधनं धाबा येत आहेत. सुंदर बॅटिंग जी मात्र या मॅचमध्ये नक्कीच दोन्ही बॅटर्सकडनं पाहायला मिळत आहे. 22 धाबाच्या मात्र आपण दाखल कवरती पाहतोय. बॅटच्या पुढे टाकला चेंडू महेंद्र उबाळे यांच्या बॅट मध्ये आलाय लांब आणि लांबवरचा षटकार 6 धाबात. 28 धाबाच्या मात्र आपण दाखल कबरती पाहतोय. या षटकामध्ये नक्कीच आक्रमणाला सुरुवात केली. 2 षटकार एक चौकार सुमात्र आपण पाहतोय महेंद्र यांच्या बॅट मध्ये आल्यात. पुन्हा एकदा बिग हिट. आता मात्र आपण नक्कीच पाहतोय सुरेख आणि सुरेख फटका पाहायला मिळतोय. षटकार 6 धाबात. या षटकाराचा 34 धावा दाखल कबरते लगातारचे 2 षटकार आलेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं की 3 षटकार एक चौकार अतिशय महागडी गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. सुंदर बॅटिंग जी मध्ये षटकामध्ये आपण पाहतोय 34 धावा दाखल कबरते आहे. पुन्हा एकदा फटका खेळायचं होतं त्यावरती आपण नक्कीच पाहिलं दर्शक नक्की चेंडूपर्यंत पोहोचेल काऊ कोणाचा त्यावर झालेली एक सिंगल पाहायला मिळत आहे. षटक मात्र संपलं जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. दापल कबरती धाबा आहेत त्या 35 धाबा. 2 षटक संपले 35 धाबाच्या मात्र आपण दापल कबरती पाहतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होणार आहे. इथे मात्र फटका बसलाय. पहिल्या चेंडूवरती आपण नक्कीच पाहतोय मोठी विकेट आली आहे. महेंद्र उबाळे यांना नक्कीच बाद करण्यामध्ये नक्कीच पाहिलं सचिन यांना यश मिळत आहे. धक्का क्रमांक पहिला आपण पाहतोय पहिली विकेट येते.
नवीन बॅटर पण नक्कीच पाहतोय. रमेशच्या मात्र मैदानामध्ये असणार आहे. पहिली विकेट आली, 35 वरती एक विकेट पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू स्ट्राईक पाहतोय रमेश. पुलटा चेंडू फटका समोरच्या व्ही शेप मध्ये. आधी सिंग प्रयत्न करतो, जिल मात्र सुटलाय. आलेली एक सिंगल पाहायला सिंगल 36 धावा फलकावरती आहेत. आता मात्र सुमित जो मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे. सुमितच्या बॅटमध्ये नक्की धाबा येणं गरजेचं असणार आहे, कारण आपण याआधी पाहिले महेंद्रच्या नक्कीच बॅटमधनं धाबा आल्या. पहिल्या षटकामध्ये नक्की जवळजवळ 35 बनवल्या गेल्या. अजूनही 2 षटकांचा आता मात्र हा खेळ बाकी आहे. आणि त्या उल्लेख चेंडूमध्ये सुमितच्या बॅटमध्ये नक्की धाबा येणं मात्र पौर संघासाठी महत्वाचं असणार आहे. इथे मात्र स्लॉट मधला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार सारवात. षटकाला 42 धाबा ज्या मात्र आपण धाबा फलकावरती पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारतोय. सचिन तयार होत आहे. स्ट्राईक हँडला पुन्हा एकदा सुमित. स्लोवर बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल नक्कीच पालमध्ये दिशा बरकटली जाते. व्हाईट बॉल 43 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना 43 धावा फलकावरती आहेत. एकदा बॅकफुल जाऊन पंच करायचं होतं, परंतु बॅटवर चेंडू येत नाही. चेंडूमध्ये जसा पडत झपकन जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. 43 धाबाच्या मसला फलकावरती स्थिर आहेत. पुन्हा एकदा आपण नक्कीच पाहिलं शफल होऊन खेळले चेंडूचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पंच नक्कीच डॉट बॉल कवल आहे, पण नक्कीच बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वाईड आहे का नाही चेक करायचं आहे. लिगल डिलिव्हरी नक्कीच कळवल्या. डॉट बॉल येणार आहे. षटक क्रमांक 3 चा अंतिम शेवटचा एक बॉल. सेकंडला सुमित. पुलटा चेंडू फटका पण नक्कीच पाहिलं. समोरच्या विषेप मध्ये खेळला दर्शक आहे संतोष. चेंडू पर्यंत पोहोचतोय. तिथे आलेली एक सिंगल पाहायला मिळत आहे. षटक मात्र संपत आहे. तिसऱ्या 3 षटकांचा खेळ संपतोय. दापल कबड्डी धाबा त्या 44 धाबा. आता मात्र पहिल्या डाबातलं अंतिम शेवटचे षटक जे मात्र बाकी असणार आहे. त्याला स्पीडअप करायचं आहे. षटक क्रमांक शेवट शिकून आपण पाहतोय अथर्व गोंधळ्याच्या मार्क वरती आलाय.
हो, इथे मला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे जलवू शकत नाही. चेंडू मात्र निसटलाय, सटकलाय. चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा, 4 रन्स. चौकारावर नक्की सुरुवात केली गेली आहे. षटक क्रमांक अंतिम शेवट सुरू झाले. चौकाराला 48 धावा दाबल कव्हर ते आपण पाहतोय. 48 धावा दाबल कव्हर त्या अथर्व आलाय. पुन्हा एकदा बिग हिट फटका पोहोचला. सोपान आलाय चेंडूच्या खाली, टिपला जाईल जेल फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा. सुमित बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर पण पाहतोय किरण मैदानामध्ये असणार आहेत. शेवटचं अंतिम षटक सुरू असताना आपण नक्कीच पाहिल्यावरती चौकाला दुसऱ्या नक्कीच मोठा फटका खेळत होता सुमितला, पण सुमितच्या बॅटवर चेंडू आला नाही. त्यावर ते पण पाहिलं तर नक्कीच विकेट नक्कीच पाहायला मिळते. सुंदर झेल सोपानचा पाहायला मिळतो. त्याला स्पीडअप करा. फिल्डिंग टीम थोडं स्पीडअप करायचं आहे. हो, हा चेंडू आपण नक्कीच पाहिलं. स्पीड, वेग आणि वेग पाहायला मिळतोय. चेंडू टाकला, चेंडू जसं पडला झपकन जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल आपण पाहतोय. 48 धावाच्या मध्ये आपण कबड्डी स्थिर आहेत. व्हाईट बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आपण नक्कीच पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच मागणी केली जाते. फेअर डिलिव्हरी. बनबावून त्याच्या नक्कीच पंच करतात. पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू हवेत नक्कीच पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आपण चेंडूपर्यंत पोहोचतात. तोपर्यंत 2 धाबाच्या मात्र पळून होतात. 2 धाब्यांसह 50 धाबाच्या मात्र आपण कबड्डी आहे. पहिल्या डाबाचा अंतिम शेवटचा एक चेंडू तो मात्र बाकी असताना पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक अथर्व प्रयत्न करतोय. दूरवरती राहिले तो अथर्व. आलेली एक सिंगल आपण पाहतोय. 51 धावा दाबल कबड्डी. 52 धाब्यांचं टार्गेट मात्र भारत संघासमोर असणार. चला पौर टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. यापुढे होणारी मॅच केजन भाऊ फाटक स्पोर्ट फाउंडेशनचा अंजली शिरवली यांच्या विरुद्ध जय गणेश मुळशी. चला जय गणेश मुळशी संघाचा संघ नायक टॉस साठी या. केजन भाऊ फाटक स्पोर्ट फाउंडेशन अंजली शिरवली संघ आपल्या देखील कॅप्टन टॉस साठी पाठवून द्यायचा आहे.
जगणेश मुळशीटांगा नक्कीच टॉस जिंकला. प्रथमतः बॉलिंग आणि निर्णय कळवलाय. केतनभाऊ फाटक स्पोर्ट फाउंडेशन चांदली शिरोली संघाची बॅटिंग असणार आहे. चला बॅट्समन, चला बादस टीम बॅट्समन पाठवून द्या. चेक. चला पण नक्कीच पाहतो दुसऱ्या डाबाला आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहे. 51 धाबा दाखल कबर त्या 52 धाब्यांचं टार्गेट जे मात्र आपण पाहिलं पाहत्या संघासमोर ठेवले गेले. सलामीची जोडी आपण पाहिलं तर आदित सिंग आणि प्रदीप जोरी जोडी मैदानामध्ये आपण पाहतो आहे. षटक क्रमांक पहिले घेऊन महेंद्र उबाळे जे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. मॅचला होते सुरुवात. 52 धाब्यांचं टार्गेट ट्रायकेंडमध्ये आधी नस्ट्राकेंडला प्रदीप गोलंदाजी मार्कवरती महेंद्र पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू फुलटॉस फटका रक्षक डाऊन दी बॉल. सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये अलगद आदित सिंगला अडकवलाय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. नवीन बॅटर अथर्व मेंगडे मात्र मैदानामध्ये असतात. स्पीडअप करा बॅटर. शून्यावरती पहिली विकेट आली. आदित सिंग मात्र शून्यावरती बाद केलाय. गोल्डन डकचा शिकार आधी ठरलाय. इथे आपण खेळाडू लावला होता त्यांच्या रमेश यांच्या अलगद हातामध्ये चेंडू गेला. मात्र ढेल टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय आदित सिंग. नवीन बॅटर आता मात्र अथर्व स्ट्राईक खेळला. अथर्व जो मात्र आपण स्ट्राईक हँडला पाहतोय. 52 धाब्यांचं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवर नक्कीच मला विकेट आली आहे. पुन्हा एकदा फुल टॉस फटका खेळलाय. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार 6 धावात. अथर्व आला आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय षटकार नक्कीच अथर्वच्या बॅट मधून आला. षटकार मात्र आपण नक्कीच पाहिलं. अकाउंट ओपन होताना नक्कीच पाहायला मिळते. भारत संघाचा षटकार खेळला गेला. 6 धाबे नक्कीच अकाउंट ओपन झालंय. इथे रक्षक आहे. वा सुंदर फिल्डिंग नक्कीच पाहायला मिळते. चेंडू अडवला फेकला तोपर्यंत आपण पाहिलं तर आलेली एक सिंगल पाहायला मिळते. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते. सुंदर बिटवीन विकेट नक्कीच पाहायला मिळेल.
सिंगल नक्कीच घेतली जाते. सिंगलचं 7 धावाच्या मात्र आपण दाखल कबड्डी 5 षटक क्रमांक नक्कीच पहिलीचा खेळ सुरू असताना एक विकेट आली, एक षटकार आला, एक सिंगल आली आहे. पुढचा चेंडू स्ट्राईक नक्कीच पाहतोय प्रदीप. फुलटॉस पुढे सरसावले. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू वन पाहून सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा आहेत. चौकार सभा नक्कीच पाहिले तर 11 धावाच्या मात्र आपण दाखल कबड्डी पाहतोय. एक षटकार अजय सिंग 0वरती 5 झाला. पुन्हा एक षटकार, एक चौकार, एक षटकार आपण नक्कीच पाहिलं. अथर्वच्या बॅट पण आला सिंगल, नंतर पुन्हा एक चौकार प्रदीपच्या बॅट पण येतोय. 11 धावा दाखल कबड्डी 20 चेंडू. आता मात्र 41 धावींची गरज आहे. 20 चेंडू आणि 41 धावा. चला मॅच सुरू करून घ्या. बॉल येईल तेव्हा साथ दिला जाईल. बॉल नाहीये, मॅच सुरू करून घ्या. बॉल आतमध्येच आहे. चला स्पीडअप करायचं आहे. 11 धावा दाखल कवरती आहेत. षटक क्रमांक पहिले सुरू असताना आपण नक्कीच पाहतोय. हो इथे इथे काय होणार आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते स्टंपिंग साठी. नॉट आउट. बॅटर सेफ पाहायला मिळतोय. चेंडूमध्ये डॉट बॉल नक्कीच आपण पाहतोय. 11 धावा दाखल कबड्डी 19 चेंडू आणि आता मात्र 41 धाब्यांची गरज आहे. 19 चेंडू आणि 41 धाबा. पुन्हा एकदा आपण नक्कीच सुरेख चेंडू पाहायला मिळतो. बॅट बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू मात्र आपण पाहिलं डॉट बॉल. षटक मात्र संपले. पहिलं एक षटक संपतंय. दाखल कबड्डी धावा आहेत त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू 41 धाब्यांची गरज. 18 चेंडू आणि 41 धाबा. अठरा चेंडू आणि 41 षटक क्रमांक 2 घेऊन आपण सुमित जाधव गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. किरण गोलंदाजीच्या मार्कवरती आले. षटक क्रमांक 2 घेऊन आपण नक्कीच पाहतोय. स्ट्राईक एंडला अथर्व आहे. 18 चेंडू आणि आता मात्र 41 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 41 धाबा. चला स्पीडअप करा. किरणच्या मात्र आपण नक्कीच 5 षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. ते मात्र होते सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. दोन धाबाच्या मात्र आपण नक्कीच पाहिलं पळून पूर्ण होत्यात. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. नक्कीच दक्ष पार दूरवरती राहिला. या ठिकाणी आपण नक्कीच पाहिलं प्रयत्न केले खेळाडूने परंतु जेपर्यंत पोहोचू शकत नाही आहे. तोपर्यंत 2 धाबा 2 धाब्यांसह 13 धाबाच्या मात्र आपण दाखल कवरती पाहतोय. 17 चेंडू आणि आता मात्र 39 धाब्यांची गरज आहे.
पुन्हा एकदा फटका समोरच्या बी शिप क्षेत्ररक्षक बंद गया दर्शक षटकार 6 धाबा आहेत. षटकार सापडणे बाल 19 धाबा दाखल कबड्डी 16 चेंडू 33 धाबींची गरज. 16 चेंडू आणि 33 धाबा. फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा दुसरा षटकार 6 धाबा आहेत. 25 धाबा दाखल कबड्डी 15 चेंडू आणि 27 धाबींची गरज. 15 चेंडू आणि 27 धाबा. पुन्हा एकदा फटका खेळलाय गॅप मध्ये. चेंडू डीपला पण खेळाडू प्रयत्न करतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धाबा आहेत. 29 धाबाच्या मात्र आपण दाखल कबड्डी पाहतोय. शेवटचे 14 चेंडू 23 धाबींची गरज. 14 चेंडू आणि 23 धाबा. चौदा चेंडू आणि 23 धाबा. 29 धाबा दाखल कबड्डी आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. फटका समोरच्या बाजूने स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6 धाबा आहेत. 35 धाबा दाखल कबड्डी आहे. अजूनही एक या षटकाचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत बाल 3 षटकार एक चौका षटकामध्ये आलेत. 5 चेंडू जवळजवळ 24 धाबा खर्च केले गेल्यात. 13 मध्ये 17. 13 चेंडू आणि 17 धाबींची गरज. इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं लोअर फुलटॉस पाहायला मिळतोय. हो डायरेक्ट हिट होऊ शकत नाही. ठिकाणी आपण नक्कीच पाहिलं बॅकअपचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतोय. बॅकअपचा खेळाडूने पेकी केली आहे. पेकी खराब. पेकी फार अस्ताव्यस्त पाहायला मिळते आहे. 3 धाबाच्या मात्र ते पळून पूर्ण केल्या गेल्यात. 3 धाबींसह 38 धाबा दाखल कबड्डी. शेवटचे 12 चेंडू 14 धाबींची गरज. 12 चेंडू आणि 14 धाबा. चला स्पीड अप षटक क्रमांक आपण नक्कीच पाहिले. तिसरे घेऊन सुमित जाधव गोलंदाजीचे मार्क पेट आलेत. 14 धाबींच्या अजून विजयासाठी गरज आहे. 12 चेंडू आणि 14 धाबा. पहिला चेंडू आपण नक्कीच पाहिलं. फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. चेंडू मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण नक्कीच पाहिलं. सुमित जाधव चेंडूच्या खाली आले. टिपला जाईल झेल. फलंदाज बाद. अथर्व बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर आपण नक्कीच पाहतोय. सुपर मैदानामध्ये आहे. 10 चेंडू आणि 14 धाबींची गरज आहे.
10 चेंडू आणि 14 धावा ज्या मात्र बीडसाठी म्हणजे स्पीड अप थोडस. दहा चेंडू आणि 14 धाबा. पॅकेटला सोपान. रिबसचा अटेम्प सक्सेसफुल. चेंडू आपण नक्कीच पाहतो जातोय वन बाउन्स सीमारेषे बाहेर. चौकार 4 धाबात. 42 धाबा दाखल कव्हर आणि 10 धाबींची गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धाबा. 9 चेंडू आणि 10 धाब्यांची मात्र बीडसाठी गरज आहे. सुमित जाधव जो मात्र आपण नक्कीच पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती. एक विकेट देखील सुमितने मिळवली पण नक्की चेंडू पुढच्या चेंडूवरती चौकार आलाय. सोपान आले नक्कीच रिबसचा अटेम्प पाहायला मिळाला. चौकार आलाय. ओहो इथे 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 काय करायचं होतं. प्लेट करण्याच्या प्रयत्नामध्ये घट सोडलं. यष्टांच्या मागे सुरेख कामगिरी. फलंदाज बाद. सोपान बॅक टू द पॅव्हिलियन. बिन बॅटर पण नक्कीच पाहतोय. सचिन मिंगडे जे मात्र मैदानामध्ये असणार आहेत. 8 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. स्पीड अप. बेचाळीस धाबाच्या मात्र आपण दाखल कबड्डी पाहतोय. पुढचा चेंडू स्ट्रायकला सचिन. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका. गॅप मध्ये ढकलला. चेंडू चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तिथे मिस फिल्डिंग झाली आहे आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार 4 धाबात. 46 धाबा दाखल कबड्डी आणि 6 धाबींची गरज आहे. 7 चेंडू 6. चला मुळशी टीम रेडी राहायचं मित्रांनो आपल्या पॅव्हिलियन पाशी. 7 चेंडू आणि 6 धाबींची गरज आहे. पुन्हा आपण पाहिलं पटका खेळायला क्षेत्ररक्षक आहेत किरण. चेंडू पण पोहोचण्याचा प्रयत्न करतात. चेंडू पर्यंत पोहोचले. हो फेकी 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 पार सुरेख पाहायला मिळते आहे. तोपर्यंत 2 धावाच्या मात्र पडून पूर्ण षटक मात्र संपत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. दाखल कमी धाबा आहेत ते 48 धाबा. शेवटचे 6 चेंडू 4 धाबींची गरज. पहिला चेंडू आपण नक्कीच पाहिलं. चेंडू यष्टांच्या मागे गेलाय आणि डिक्लेअर 2 नक्की चेंडू होते. डिक्लेअर धाब्या. मात्र नक्कीच फटका खेळला. चेंडू हवेत रक्षक तिथे दूरवरती आहे आणि चौकार आलाय. विजयी चौकार आहे. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे खूप खूप आभार. आणि झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अथर्व मेंगडे ठरतोय.